भूगोलावर आधारित सराव प्रश्न क्रमांक 1. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर मुंबई शहर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 2. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग हा आहे. प्रश्न 3. महाराष्ट्रात टिंबटिंब इतक्या महानगरपालिका आहेत. पुस्तक जुनं आहे त्यामुळे आत्ता सध्या 29 एवढा आकडा आहे. त्यात सध्या 29 महानगरपालिका आहेत. पुस्तक जुनं असल्यामुळे त्यात 22 असा उल्लेख आहे. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? तर पर्याय क्रमांक 3 गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. संगमनेर व नेवासा ही ठिकाणे टिंबटिंब नदीकाठी वसलेली आहेत. तर पर्याय क्रमांक 1 प्रवरा. संगमनेर व नेवासा ही ठिकाणे प्रवरा नदीकाठी वसलेली आहेत. प्रश्न 6. राजेवाडी हे ठिकाण फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तर राजेवाडी हे ठिकाण पर्याय क्रमांक 2 अंजीर या फळासाठी प्रसिद्ध आहे. 7. तांदूळ उत्पादनासाठी पुढीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध नाही? तर तांदूळ उत्पादनासाठी भंडारा हा जिल्हा पर्याय क्रमांक 1 प्रसिद्ध नाही. प्रश्न 8. पवना जलविद्युत प्रकल्प टिंबटिंब जिल्ह्यात आहे. पवना जलविद्युत प्रकल्प पर्याय क्रमांक 3 पुणे जिल्ह्यात आहे. प्रश्न 9. हेमरुशालीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर औरंगाबाद आता संभाजीनगर हे हेमरुशालीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. हेमरुशालीच्या उत्पादनासाठी सध्या नाव बदललेलं आहे. छत्रपती संभाजीनगर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रश्न 10. महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यास साखरेचे कोठार असे म्हणतात. तर पर्याय क्रमांक 3 अहमदनगर. सध्याचं नाव अहिल्यानगर या जिल्ह्यास महाराष्ट्रातील साखरेचे कोठार असे संबोधले जाते. पुस्तक जुनं आहे मित्रांनो, त्यामुळे नावं पहिलीच येत आहेत, समजून घ्या. प्रश्न 11. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी खत कारखाना आहे? तर तुर्भे आणि थळ वायशेत. पर्याय क्रमांक 4 1 व 2. प्रश्न त्यासाठी नीट वाचणे आवश्यक आहे. तुर्भे आणि थळ वायशेत या दोन्ही ठिकाणी काय आहेत? खत कारखाने आपल्याला पाहायला भेटतात. प्रश्न 12. डोलोमाईटच्या उत्पादनासाठी टिंबटिंब जिल्हा प्रसिद्ध आहे. तर डोलोमाईटच्या उत्पादनासाठी पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. प्रश्न 13. पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? वसई हे थंड हवेचे ठिकाण नाही आहे असं विचारलं आहे. पाचगणी, आंबोली, तोरणमाळ ही काय थंड हवेचे ठिकाण आहे, पण वसई हा जो भाग आहे तो काय आहे? थंड हवेचे ठिकाण नाही. प्रश्न 14. ब्रह्मगिरी हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ब्रह्मगिरी हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 3 नाशिक येथे ब्रह्मगिरी हा किल्ला आपल्याला आढळतो. 15. पुढीलपैकी कोणते ठिकाण ज्योतिर्लिंगापैकी नाही? तर पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर सातारा हे ज्योतिर्लिंगापैकी नाही. परळी वैजनाथ, औंढा नागनाथ आणि गृणेश्वर वेरूळ ही काय आहेत? ज्योतिर्लिंगे आहेत. तर महाबळेश्वर सातारा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून आपल्याला प्रसिद्ध असलेले पाहायला भेटते. 16. थेऊर, ओझर, पाली इत्यादी ठिकाणी कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर थेऊर, ओझर, पाली ही अष्टविनायकसाठी प्रसिद्ध आहेत. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पितळखोरा हे ठिकाण कोठे आहे? 17. तर पितळखोरा हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जुने नाव आहे येथे आपल्याला पाहायला भेटते. 18. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त गुफा मंदिरे आहेत? तर महाराष्ट्रातील पर्याय क्रमांक 2 पुणे येथे सर्वात जास्त गुफा व मंदिरे आपल्याला पाहायला भेटतात. प्रश्न 19. कसारा घाट कोणत्या शहराच्या दरम्यान आहे? तर कसारा हा घाट नाशिक आणि मुंबई यांच्या दरम्यान आहे. प्रश्न 20. नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा हे अभयारण्य पर्याय क्रमांक 3 गोंदिया येथे आहे. नागझिरा अभयारण्य. प्रश्न 21. वाल्मी
या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? जुने नाव औरंगाबाद आणि सध्याचे नाव छत्रपती संभाजीनगर येथे आहे. महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाचे न्यायालय कोठे आहे? पर्याय 4 मध्ये तर मुंबई आहे. आणि जी बाकी आहे ती खंडपीठे आहेत. कवी कुलगुरू प्रश्न 23 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? तर हे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर येथे आपल्याला पाहायला भेटते. प्रश्न 24 विद्येचे माहेरघर कोणत्या शहरास म्हणतात? तर पुणे या शहरास विद्येचे माहेरघर म्हणतो. सांस्कृतिक शहर पण आपण त्याला म्हणतो. देशातील पहिले मातीचे धरण टिंबटिंब येथे आहे. तर देशातील पहिले मातीचे धरण गंगापूर नाशिक येथे आहे. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.